सातारा एक शहर जे आपल्या शांत वातावरण आणि निसर्ग सौंदर्यासाठी ओळखलं जातं. 7 जुलै 2025 रोजी सातारा तालुक्यातील शिवदर गावात घडलेल्या एका क्रूर हत्याकांडाने या शांततेचा भंग केला. पूजा प्रथमेश जाधव तिचा राहत्या घरी गळा चिरून हत्या करण्यात आली. हत्येचा आरोपी होता तिचा प्रियकर अक्षय रामचंद्र साबळे, जो तिच्याशी लग्नाचा आग्रह धरत होता. पूजाने प्रेमविवाह केला होता, पण नंतर ती गावातल्या दुसऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली आणि त्याच प्रेमाने तिच्या आयुष्याचा भयंकर अंत घडवला. 7 जुलै 2025 रोजी सोमवारी दुपारी 1 ते 2 च्या सुमारास सातारा तालुक्यातील शिवदर गावात एक धक्कादायक हत्याकांड घडलं. पूजा प्रथमेश जाधव वय वर्ष 24 तिच्या राहत्या घरी एकटी होती. तिचा पती प्रथमेश जाधव साताऱ्यात रोजच्या कामासाठी गेला होता आणि सासू सासरे शेतात कामाला गेले होते. गावापासून 1-1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या या घरी पूजा एकटी असल्याची संधी तिच्या प्रियकराने अक्षय रामचंद्र साबळे याने साधली. दुपारी 1:30च्या सुमारास अक्षय पूजाच्या घरी पोहोचला. तपासानुसार त्याने पुन्हा एकदा पूजाशी लग्नाचा विषय काढला, ज्यावरून त्यांच्यात तीव्र वाद झाला. पूजाने लग्नास स्पष्ट नकार दिला आणि त्याच रागात अक्षयने जवळच असलेल्या शेतातून कटर घेऊन पूजाच्या गळ्यावर आणि छातीवर अनेक वार केले. ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि जागीच मरण पावली. हत्येनंतर अक्षयने तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला आणि महामार्गावरून ट्रक पकडून पुण्याला पळून गेला. दुपारी 3च्या सुमारास शेजारील एका वृद्ध महिलेने पूजाच्या घराचे दरवाजे उघडे पाहून आत प्रवेश केला आणि तिचा रक्तबंबाळ मृतदेह पाहिला. तिने तात्काळ शेजाऱ्यांना आणि पूजाच्या सासू सासऱ्यांना बोलवलं, ज्यांनी सातारा तालुका पोलिसांना ही माहिती दिली. पूजा प्रथमेश जाधव वय वर्ष 24 ही शिवधर गावातील रहिवासी होती. तिचं माहेरही शिवधर गावातच होतं. 2017 मध्ये तिने गावातीलच प्रथमेश जाधव याच्याशी प्रेमविवाह केला होता आणि त्यांना एक 4 वर्षाचा मुलगाही होता. पूजा एक गृहिणी होती आणि तिच्या सौम्य स्वभावामुळे गावातील सर्वांना परिचित होती. तिचा पती प्रथमेश रोज साताऱ्यात कामासाठी जात असे, तर तिचे सासू सासरे शेतात काम करत होते. पूजा बहुतेक वेळा घरी एकटी असायची. तपासानुसार गेल्या 4-5 वर्षापासून तिचे गावातीलच अक्षय साबळे याच्याशी विवाहबाह्य संबंध होते, ज्याची गावकऱ्यांना कुणकुण होती. या संबंधांनी तिच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण केला होता आणि याच संबंधांनी तिच्या हत्येचा कट रचला गेला. 7 जुलै 2025 रोजी दुपारी 1च्या सुमारास पूजा तिच्या राहत्या घरी एकटी होती. तिचा पती प्रथमेश साताऱ्यात कामासाठी गेला होता आणि सासू सासरे शेतात काम करत होते. गावातील वस्ती त्यावेळी जवळपास रिकामी होती, कारण बहुतेक लोक शेतात किंवा इतर कामांसाठी बाहेर होते. अक्षय साबळे यांनी ही संधी साधली आणि पूजाच्या घरी पोहोचला. तपासानुसार अक्षय आणि पूजा यांच्यात गेल्या 4-5 वर्षापासून विवाहबाह्य संबंध होते. अक्षय तिच्याशी लग्न करण्याचा आग्रह धरत होता आणि तिच्या मुलाला स्वीकारण्यासही तयार होता. काही दिवसांपूर्वी पूजाने अक्षयला पळून जाण्यास होकार दिला होता, पण 7 जुलै रोजी तिने लग्नास स्पष्ट नकार दिला. तिला तिच्या मुलाच्या भवितव्यासाठी आणि सामाजिक दबावामुळे हे पाऊल उचलायचं नव्हतं. यावरून दोघांमध्ये तीव्र वाद झाला. रागाच्या भरात अक्षयने जवळच्या शेतातून कटर आणलं आणि पूजाच्या गळ्यावर आणि छातीवर अनेक वार केले. ती रक्तबंबाळ होऊन जागीच कोसळली. हत्येनंतर अक्षयने तात्काळ घटनास्थळावरून पळ घेतला आणि सातारा पुणे महामार्गावरून ट्रक पकडून पुण्याला पळून गेला. दुपारी 3च्या सुमारास शेजारील एका वृद्ध महिलेने पूजाचा मृतदेह पाहिला आणि गावकऱ्यांना याची माहिती दिली, ज्यामुळे हा प्रकार उघडीस आला. अक्षय रामचंद्र साबळे वय वर्ष 28 हा शिवधर गावातील रहिवासी आणि शेतमजूर होता. तो अविवाहित होता आणि गावातील त्याची सामान्य प्रतिमा होती. तपासानुसार अक्षय आणि पूजा यांच्यात गेल्या 4-5 वर्षापासून विवाहबाह्य संबंध होते. गावातील काही लोकांना या संबंधाची माहिती होती आणि यामुळे प्रथमेश आणि पूजा यांच्यातही तणाव होता. अक्षय पूजावर मनापासून प्रेम करत होता. तिच्या मुलासह तिला स्वीकारायलाही तयार होता. तो तिच्याशी लग्न करण्यासाठी आग्रह करत होता, पण पूजाच्या नकारामुळे त्याचा राग अनावर झाला. तपासात समोर आलं की अक्षयने यापूर्वी पूजाला पळून जाण्यासाठी दबाव टाकला होता. त्याचा यापूर्वी कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नव्हता, पण पूजाच्या नकाराने त्याचा हिंसक स्वभाव समोर आला.
7 जुलै 2025 रोजी दुपारी 3:30च्या सुमारास सातारा पोलिसांना पूजाच्या खुनाची माहिती मिळाली. सातारा पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी तात्काळ तपासाची चक्रे गतिमान केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. पूजाच्या मृतदेहावर कटरने अनेक वार केल्याच्या जखमा आढळल्या. पोलिसांनी शेजाऱ्यांचे, पूजाच्या सासू-सासऱ्यांचे आणि गावकऱ्यांचे जबाब नोंदवले, ज्यात पूजा आणि अक्षय यांच्या विवाहबाह्य संबंधाची माहिती समोर आली. गावकऱ्यांनी सांगितलं की त्यांना या संबंधाची आधीपासूनच कुणकुण होती. पोलिसांनी अक्षयच्या मोबाईल फोनचे रेकॉर्ड तपासले, पण त्याचा फोन बंद असल्याने संशय बळावला. सातारा पुणे महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांना अक्षय पुण्याला पळून गेल्याचं कळालं. 7 जुलै 2025 रोजी रात्री 11 वाजता सातारा पोलिसांच्या पथकाने पुण्यात जाऊन अक्षयला अटक केली. त्याच्याकडून खुनात वापरलेला कटर आणि रक्ताने माखलेले कपडे जप्त करण्यात आले. अक्षयने चौकशी दरम्यान आपला गुन्हा कबूल केला. पूजा आणि अक्षय यांचे मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केले आणि त्यांच्या मेसेजमधून त्यांच्या संबंधाचे पुरावे मिळाले. भारतीय दंड संहितेचे कलम 103 खून अंतर्गत गुन्हा दाखल झाला. अक्षय रामचंद्र साबळेला सातारा न्यायालयात हजर करण्यात आलं असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेने शिवधर गाव आणि पूर्ण सातारा परिसरात प्रचंड खळबळ माजली. पूजाच्या कुटुंबाने आणि स्थानिकांनी या क्रूर हत्येचा तीव्र निषेध केला. प्रथमेश यादव आणि त्यांच्या कुटुंबाने अक्षयवर कठोर कारवाईची मागणी केली. सोशल मीडियावर या प्रकरणाची तीव्र चर्चा झाली आणि अनेकांनी विवाहबाह्य संबंध आणि यामुळे होणाऱ्या हिंसाचारावर प्रश्न उपस्थित केले. काही गावकऱ्यांनी पूजाच्या संबंधावर टीका केली तर काहींनी तिच्या खुनाचा तीव्र निषेध केला. सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाला निष्पक्ष तपासाची आणि महिलांच्या सुरक्षितेची मागणी केली. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या गोष्टीसोबत.